सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातील करंजेमधील गोवर्धन गोशाळेचं आज उद्घाटन करण्यात येणार आहे। राज्यातील सर्वात मोठा गोशाळा प्रकल्प असून यामध्ये प्रामुख्याने गीर जातीच्या गायींचा समावेश आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडणार आहे। नारायण राणे यांच्या संकल्पनेतून ही गोशाळा निर्माण करण्यात आली आहे। याद्वारे स्थानिकांना रोजगारही प्राप्त होणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। पाहूया। कणकवली तालुक्यातील करंजे येथे गोवर्धन गोशाळाचं इथे उद्घाटन होणार आहे। मी आता या गोशाळेच्या इथे आपण पाहू शकता गीर जातीची जी प्रमुख जात आहे गायींची ती इथे आणण्यात आलेली आहे। जवळपास 100 गायी आणि बैल इथे या गोशाळेमध्ये आहेत। आपण ही पाहू शकता छोटी पिल्लं सुद्धा आहेत ज्या गीर जातींची। या गोवर्धन शाळेमध्ये सिंधुदुर्गातील ज्या काही भाकड गायी सुद्धा असतील त्यांना सुद्धा इथे आणण्यात येणार आहे आणि एक वेगळा प्रकल्प इथे खासदार नारायण राणे यांच्या करंजे इथे आयोजित करण्यात आलेला आहे। याचं उद्घाटन दुपारी 2:30 वाजता होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत या गोशाळेचा उद्घाटन सोहळा होणार आहे आणि एक वेगळा प्रोजेक्ट इथे आपल्याला पाहायला मिळतो। आपण इथले दृश्य पाहू शकता। राजकीय नेते येत असल्यामुळे पोलीस फाटा सुद्धा इथे उपस्थित आहे। या गायींचा गोठा इथे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, जे जवळपास 5 प्रकारचे गोठे तसेच काऊ शेड सुद्धा वेगळी मानली जाते। इथे या गीर गायीच्या दुधापासून बनवणारे अनेक पदार्थ, तूप असेल, लोणी असेल, हे बनवण्यात येणार आणि त्यांचं इथल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा किंवा बाहेरील बाजारपेठेमध्ये सुद्धा याची विक्री करण्यात येणार आहे। एकंदरीत हा जो गायींचा गोठा आहे, गोवर्धन गोशाळा आहे, ही एक वेगळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासातील एक वेगळा असा प्रोजेक्ट मानला जातोय। त्यामुळे योगेश रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। कणकवली तालुक्यातील करंजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।